24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी सुवर्णा जोशी. आजची पहाट उजाडली तीच मुळी एक दुःखद बातमी घेत. मराठी सिनेसृष्टीतल्या आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे या दोन उत्तम आणि उमद्या कलाकारांनी अचानक कायमची एक्झिट घेतली आणि मराठी सिनेसृष्टी सुन्न झाली. यावरचाच आमचा हा विशेष कार्यक्रम आहे. आनंद आणि अक्षय या दोघांच्या आठवणी आपण जागवणार आहोत. आनंद, अक्षय हरपले. आपल्याबरोबर या कार्यक्रमामध्ये त्यांच्या आठवणी जागवण्यासाठी, त्यांच्याविषयी बोलण्यासाठी शर्वरी पाटणकर अभिनेत्री उपस्थित आहे. अर्थातच आजचा दिवस सगळ्यांसाठीच दुःखद आहे. बोलणं कठीण होणार आहे. मात्र इतके उमदे कलाकार अचानकपणे त्यांची अशी एक्झिट झाली आणि त्यांच्याविषयीच आपण बोलणार आहोत. हरहुन्नरी अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचं कार अपघातात निधन झालंय. त्यांच्या कारकिर्दीवर आपण एक दृष्टिक्षेप टाकणार आहोत. रंगभूमी आणि मराठी स्मॉल स्क्रीनवर गाजलेली दोन नावं म्हणजे आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे. आजवर या दोघांनीही अनेक मालिका आणि नाटकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. मग ते असंभव मधले दीनानाथ शास्त्री असो किंवा मला सासू हवी मधले आबा असो, नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका आनंद अभ्यंकरांनी साकारल्या. खरं तर स्मॉल स्क्रीन म्हणजे आनंद अभ्यंकर आणि आनंद अभ्यंकर म्हणजेच स्मॉल स्क्रीन हे जणू एक समीकरणच झालं होतं. मराठी मालिकांप्रमाणेच पप्पा सांगा कुणाचे, कुर्यात सदा टिंगलम या नाटकांमध्येही आनंद अभ्यंकर यांनी काम केलं. बाल गंधर्व, जिस देश में गंगा रहता है, रात्र आरंभ, मातीच्या चुली या सिनेमांमध्येही आनंद अभ्यंकरांच्या महत्वपूर्ण भूमिका होत्या. प्रायोगिक रंगभूमीवरचं एक महत्वाचं नाव म्हणजे अक्षय पेंडसे. माझ्या वाटणीचं खरं खुरं, सिगारेट या प्रायोगिक नाटकांमधून रंगभूमीला आपली दखल घेण्यास अक्षयनं भाग पाडलं होतं. तर उत्तरायण या सिनेमात अक्षयनं साकारलेली भूमिकाही तितकीच लक्षात राहिली. मात्र आता या दोघांचंही दर्शन आपल्याला मराठी मालिकांमधून किंवा रंगभूमीवर घडणार नाहीये. कारण मुंबई पुणे एक्सप्रेसवर झालेल्या भीषण अपघातात प्रसिद्ध अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अभिनेता अक्षय पेंडसे यांचं निधन झालंय. मध्यरात्री 12च्या सुमारास मुंबईकडे परतत असताना उर्से टोल नाक्याजवळ हा अपघात घडला. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमी आणि मराठी स्मॉल स्क्रीनचे दोन तारे निखळल्याची हळहळ व्यक्त होतीये. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. अभिनेत्री शर्वरी पाटणकर आपल्याशी बोलण्यासाठी म्हणून इथे उपस्थित आहे. काल अचानकपणे 11:30-12 वाजता या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर उर्से फाट्याजवळ या वॅगनारला अपघात झाला. त्यामध्ये हे सगळेजण एकत्र होते. स्वतः आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे, त्याचा 1.5 वर्षाचा मुलगा आणि पत्नी सुद्धा बरोबर होते. पत्नीला किरकोळ दुखापत झाली, मात्र काळाचा घाला असा निघाला की या तिघांचाही यामध्ये मृत्यू झाला. आनंद अभ्यंकरांना तू गेल्या अनेक वर्षापासून, तू या क्षेत्रात जेव्हापासून आहेस तेव्हापासून ओळखतेस. अत्यंत उमदा कलाकार, कुणाच्याही मदतीसाठी धावून जाईल असा हा कलाकार. आज आपल्यामध्ये ते नाहीये. त्याच्या पुढे फक्त आठवणी उरलेल्या आहेत. खरंय. सगळ्यात आधी मला या दोनही कलाकारांना श्रद्धांजली मी वाहीन. आणि खूपच दुर्दैवी अंत आहे. आणि आनंददादाला मी असंभव या मालिकेपासूनच ओळखते आणि त्यात आमचं जे नातं होतं आजोबा आणि नातीचं, ते खरोखरच आजोबा नातीचं असं नाही, पण आमच्यात जे ऋणानुबंध निर्माण झाले ते अगदी आत्तापर्यंत टिकले होते. आणि आम्ही जरी नेहमी संपर्कात नसलो तरी माझ्या वाढदिवसाला अगदी आवर्जून तो मला फोन करत असे. आणि मला आश्चर्य वाटायचं की ह्याला लक्षात कसा राहतो माझा वाढदिवस. मला आठवतही नव्हतं की मी कधी त्याला सांगितलं होतं माझा वाढदिवस. दरवर्षी फोन करायचा आणि चिमणे हॅपी बर्थडे असं म्हणायचा आणि मला खूप आनंद व्हायचा. असंभवच्या वेळेला माझे आणि त्याचे खूप सुंदर सुंदर सीन्स झाले आणि मला त्याचं नेहमी कौतुक अशासाठी वाटायचं की एवढ्या लहान वयात 80+ माणसाची भूमिका त्यांनी केली होती दीनानाथ शास्त्रींची. आणि सगळ्यात जास्त लोकप्रिय जर कुठली व्यक्तिरेखा झाली असेल असंभव मधली तर नक्कीच त्याचीच होती. कारण झी गौरव पुरस्कार सलग 3 वर्ष त्यांनी मिळवला होता. आणि आमचं शूटिंग कसं असतं, दिवसभरच आहे, नॉर्मल ऑफिसच्या वेळेत असं नसतं. मध्यरात्री 4 वाजता 3 वाजता सुद्धा आम्ही शूटिंग केलेलं आहे. अशा
विचित्र वेळेला सुद्धा आपलं ते बेअरिंग ठेवायचं, ते मान हलवणं. बरं, दिवसभर तो असा नव्हता की तो घरून यायचा. तो अनेक कामं करून अविरत काम करणारा, अथक काम करणारा माणूस होता आणि तरीही अतिशय एनर्जेटिक. म्हणजे आम्हाला लाज वाटेल इतकी एनर्जी त्याची असायची. तो कुठून तरी प्रवास करून आलेला असायचा आणि तरी तो असा तयार व्हायचा सीन करायला. ते बघणं म्हणजे अक्षरशः पर्वणी असायची आनंददादाला काम करताना बघणं, आणि त्याचा उत्साह कधी संपायचा नाही. आणि तू असंभव विषयी बोलते. सेलिब्रिटी चॅट हा आमचा एक कार्यक्रम होता. जेव्हा असंभवची मालिका सुरू होती, आनंद अभ्यंकरांना त्यावेळेला आम्ही या कार्यक्रमामध्ये बोलवलं होतं आणि अनेक आठवणी त्यांनी मेकअप रूम मध्ये माझ्याशी शेअर केलेल्या होत्या. आणि तेव्हा हा जो तू मुद्दा म्हणतेस की ती जी एक लकब आहे मान हलवण्याची, त्याविषयी त्यांना आमच्या प्रेक्षकांनी प्रश्न विचारलेला होता. तर त्या लकबी संदर्भात असे कधी तुमचे संवाद झालेले होते की ते सारखं करत राहणं आणि ते विसरायचं नाहीये, ते तुम्ही तो सीन करताना ते सातत्याने करत राहायचंय आणि हे खूप अपीलिंग झालेलं होतं तेव्हा? नाही, हे अत्यंत आव्हानात्मक आहे अशासाठी की जेव्हा तुम्ही एखाद्या सिनेमासाठी अशी लकब घेता तेव्हा सिनेमाचं शूटिंग हे मर्यादित काळापुरतं असतं, मर्यादित काळात ते संपतं देखील. पण एका डेली सोपमध्ये, रोज दैनंदिन मालिकेमध्ये असं बेअरिंग घेणं आणि रोज दिवस रात्र आम्ही शूटिंग करत असायचो. अक्षरशः अनेकदा अशी वेळ यायची की आम्ही 24 तासही शूटिंग केलेलं आहे. आणि तसं असताना ती मान हलवण्याची लकब न विसरता, आणि बरं सीन सगळे साधे नसतात, इमोट करण्याचे सीन असतात, अशा प्रत्येक सीन मध्ये ते बेअरिंग सांभाळणं हे अतिशय आव्हानात्मक होतं. आणि विशेष करून दैनंदिन मालिकेमध्ये, आणि ते त्याने लीलया पेललं होतं असं मी म्हणेन. तो अतिशय सहजपणे करायचा हे सगळं. शर्वरी, काही असे कलाकार आठवणीने आपल्याला ज्यांच्याविषयी बोललं पाहिजे त्यातले आनंद अभ्यंकर होते. आमच्या सगळ्यांसाठी दी ग्रेट आनंद अभ्यंकर, पण तुमच्या सगळ्यांसाठी तो आनंद दादा होता. कारण अनेकांशी जेव्हा आम्ही संवाद साधला, आनंद दादा हा शब्द सगळ्यांच्या तोंडून आलेला आहे. जे डाऊन टू अर्थ असणं असतं ते सातत्याने अशा काही पर्टिक्युलर लोकांमध्ये आपल्याला दिसलं, आणि त्यातले आनंददादा होते तुमचे. नक्कीच. म्हणूनच मला असं वाटतं की आनंददादा इतक्या मोठ्या प्रमाणावर टेलिव्हिजनमधनं आणि नाटकांमधनं आणि सिनेमांमधनं वैविध्यपूर्ण भूमिकांमधून लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि तो इतका घरगुतीपणा त्याच्यामध्ये एवढा होता की आज आम्ही त्यांच्याबरोबर काम केलंय किंवा त्याचे कुटुंबीय, त्याचे मित्रमैत्रिणी यांना तर वाईट वाटेलच अर्थातच, पण माझी खात्री आहे की अख्खा महाराष्ट्र आज त्याच्यासाठी हळहळतोय. कारण त्यांना तो आपल्या कुटुंबातलाच वाटत असणार, कारण त्याला रोज आम्ही बघत आलेलो आहोत. सामान्य प्रेक्षक सुद्धा रोज त्याला बघत आलेला आहे आणि तो त्यांना त्यांच्यातलाच वाटलाय. आणि ही केवळ त्याची करामत आहे, त्याच्या कामाची आणि त्याच्या व्यक्तिमत्वाची. अजून एक इथे नमूद करावं असं वाटतं, खरं तर ही वाईट गोष्ट आहे. असे अनेक कलाकार होऊन गेले मालिकांमध्ये, काही कारणामुळे ते गेले असतील, त्यांचं अपघाती निधन झालं असेल किंवा त्यांचं काही कारणामुळे निधन झालं असेल, आणि त्यानंतर ती भूमिका ही आनंद अभ्यंकरांनी वठवलेली होती. अशा 2 भूमिका आपल्या सगळ्यांच्या लक्षात असतील. मला शर्वरीशी त्याविषयी बोलायचंय. शर्वरी, आज मात्र झी 24 तास एक पाऊल पुढे.